मिलेगी मंजिल भटक कर ही सही, गुमराह वह है जो घर से निकले ही नहीं. गुमराह शब्द वापरला गेलाय. गुमराहचा अर्थ होतो रस्ता चुकलेला. अनेक लोक मी घेतलेला एखादा निर्णय चुकेल किंवा तो कसा चुकीचा होऊ शकतो हा विचार करून जीवनामध्ये निर्णय घेत नाही, रिस्क घेत नाही. कारण सामान्य लोकांना कोणताही निर्णय घेताना आपण चुकणार आणि चुकलो की लोक काय म्हणतील या भीतीने अनेक संधी आपण वाया घालतो. एखादी स्टेप तुम्ही उचलली एखादं काम करण्यासाठी, त्याचा रिझल्ट निगेटिव्ह येईल का पॉझिटिव्ह येईल ही भविष्यातली गोष्ट आहे. पण भविष्यामध्ये होणारी गोष्ट चुकीचीच घडणार, मला अपयशच येणार असं जो व्यक्ती मनाशी विचार करून ऍक्शन घेत नाही तो जीवनात काहीच करू शकत नाही. इथे शायर काय म्हणतोय, मिलेगी मंजिल भटक कर ही सही. भटकणार तुम्ही. मंजिल म्हणजे आपलं जीवनातलं ध्येय. तुम्ही जेही ध्येय फिक्स करणार ते ध्येय साठी तुम्ही एक मार्ग बनवणार, काही विचार करणार आणि साधक हो, तुम्ही जोही विचार करणार, जोही मार्ग निवडणार त्या मार्गामध्ये काही अडथळे येणार, खाच खळगे येणार, काही वळण येणार. तुम्हाला न थांबता पुढे जायचं असतं. केव्हा केव्हा ते ध्येय तुमच्यापासून लांब जाताना दिसेल. तुम्ही आहे तो मार्ग भरकटताना तुम्ही दिसाल. केव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल सुद्धा की मला माझं ध्येय मिळेल का, का मी असाच भटकत राहील. निश्चितपणे भटकणार, मार्ग चुकणार. पण तुमचं ध्येय तुमच्या डोक्यात जर फिक्स असेल आणि तुम्ही ठरवलं असेल की मी हार नाही मानणार, मी फक्त काम करणार, मी मार्ग शोधणार, भटकणार ना मार्ग, पण एक दिवस जाऊन तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार. तोपर्यंत तुमच्यात पेशन्स हवा, काम करण्याची वृत्ती हवी आणि लोक काय म्हणतात याकडे न बघता स्वतःवर तुमचा विश्वास पाहिजे. म्हणून भटक कर ही मिलेगी मंजिल तुम्हें, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. अपयश येणार म्हणून ज्यांनी घरातनं सुरुवात नाही केली ते खरे दोषी आहेत. यातून जे समजलं ते विचार तुमच्या अंगात बांधवा, त्याला कृतीमध्ये आणा आणि एखादी गोष्ट तुम्ही कृतीमध्ये आणली तर कदाचित तो तुमचा अनुभव बनेल आणि तुमच्या जीवनाला नवीन वाट मिळेल. आणि अशी नवीन वाट, अशी नवीन पहाट तुम्हाला अधिक आनंदी करेल, अधिक यशस्वी करेल. सर्वांचं भलं हो, सर्वांचं कल्याण.